पहिलं तर धन्यवाद तुम्ही आरोग्य शिबिराबाबत विचारले त्याबद्दल, कारण तुम्हाला ह्या बातम्या चालत नाही तरी एक मोठ्या शिबिराचं आयोजन आपण करतो आहे. आमचे धर्मेंद्रजी आहे, शासन प्रशासनाला सोबत घेऊन आमचं टार्गेट आहे का 1,00,000 लोकांच्या तपासण्या करून त्यांचे जे जे काही आजारी असेल त्यावर सगळा मोफत उपचार कसं करता येईल. धर्मेंद्रजीने आतापर्यंत मला वाटतं कितने अवॉर्ड लिए आपने 10 बार गिनीज वर्ल्ड ऑफ बुक त्यांनी घेतलेले अवॉर्ड आहे. आतापर्यंत 4 कोटीच्या वरते पेशंटला तपासणी त्यांनी केली आणि देशभरात ते कॅम्प घेत आहे. त्याच्यातलाच एक कॅम्प आपण आता अचलपूरला घेत आहोत आणि पूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या रुग्णांच्या तपासण्या करून त्याच्या शेवटच्या उपचारापर्यंत आपण जाणार आहोत. भाऊ, अंगणवाडी सेविकांना प्रश्न केला अजित पवारांना की मानधन वाढवलं पाहिजे, 10,000 काही होत नाही, तर अजित पवारांनी प्रतिउत्तर दिलं का 1,00,000 रुपये करायचं का, 1,00,000 रुपये देखील काही होणार नाही असं तुम्ही म्हणाल असं म्हटलं. मला असं वाटते का असं उत्तर अपेक्षित नाही आहे, कारण या देशामध्ये ज्यांना काम जास्त आहे त्यांना कमी पगार आहे, ज्यांना कमी काम आहे त्यांना जास्त सुविधा पगार आहे. मला वाटते 1,00,000 आमदार खासदार कलेक्टर सचिवाच्या कमी करून अंगणवाडी सेविकेचे अधिक 10-20 हजार वाढायला काय हरकत आहे. आम्ही आलो तर नक्की वाढवू. अनेकदा म्हटलं जातं की मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच राहतील. तुम्ही देखील अनेकदा दावे केले. काल भाजपची महत्त्वाची बैठक झाली, अमित शहा आले होते आणि त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात भाजपच्याच नेतृत्वात सरकार बनेल, एक प्रकारे त्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे संकेत दिलेले. कसं आम्ही जर तरवर विश्वास ठेवत नाही. दूध का दूध पाणी का पाणी लोक ऑक्टोबरमध्ये दाखवणार. दिवाळीचा खरा गोड पदार्थ कोणाच्या तोंडी लागल ते आज सांगण्यात काही अर्थ नाही. महाविकास आघाडीच्या महायुतीच्या की तुम्ही करणार त्या तिसऱ्या आघाडीच्या. मला असं वाटते का आम्ही आता 9 तारखेचं निवेदन आंदोलन आम्ही संभाजीनगरला करतो आहे आणि त्यानंतर CM साहेबांना भेटून समोर आम्ही केलेल्या मागणी संदर्भात जर विचार केला नाही तर मग आम्ही पुढे निर्णय घेऊ. शेवटचे 2 प्रश्न. शरद पवारांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे. मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे त्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मला वाटते हा सर्व पक्ष मिळूनच हा प्रश्न सोडवला पाहिजे, जेणेकरून गावागावात होणाऱ्या या सगळ्या एकंदरीत जो वातावरण होत आहे जातीमध्ये तो मिटणं फार महत्त्वाचं आहे. भाऊ, अमित शहानी काल शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सरदार असा उल्लेख केला आणि त्यावर आता अजित पवार गट नाराज झालेला आहे. आता जर पवार साहेब जर सरदार आहे तर मग आता लोक असं विचारणार मग अजितदादा कोण आहे भाऊ, सरदाराचे पुतणे आहे का कोण आहे. तर मला वाटतं चुकून शहाजीच्या त्यांनी ते विसर भोळा झाले असेल कदाचित. अमित शहा असं बरेचदा चुकीचं बयान करतात आणि मग अंगलट येतं. यापूर्वी सुद्धा अजित पवारांना भ्रष्टाचार म्हटलं नाही, 2 दिवसानंतर त्यांनी पक्ष घेतला. मला वाटते राजकारणामध्ये सत्ता महत्त्वाची वाटते प्रथम प्राधान्य ठेवलेलं आहे. भाजपमध्ये या सगळ्या 5 वर्षात एकंदरीत सत्तेला स्थान कसंही भेटो कोणी येऊ, सत्ता महत्त्वाची आहे आणि अशा विचारातून ते सगळं झालेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून शरद पवारांना पक्षात घेण्याचा भाजपचा डाव असू शकतो ना, मला असं वाटत नाही. आणि पवार साहेब एवढे कच्चे खेळाडू नाही आहे, ते भाजपमध्ये जाईल. कारण ते असतं तर आतापर्यंत गेले असते. फक्त अजितदादांनीच आता पवार साहेबासोबत जाऊ नये एवढंच तेवढं राहिलं असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.